आयुष्य हे एका कुरुक्षेत्रासारखं आहे, रणांगणात उतरल्यासारखे. इथे कधी काय होईल कळत नाही आणि जगण्याचे अंदाज सुद्धा जुळत नाहीत. सोबत असलेली माणसे शेवटपर्यंत साथ देतील या भ्रमात राहू नका. आणि आयुष्याच्या वाटेवर चालताना तुमची वाट शेवटपर्यंत तीच राहील असा आपल्या पावलांवरही वेळा विश्वास ठेवू नका. वाट दिसेल तशी पावले चालतात, अगदी पळत सुटतात आणि खाच खळगे लागल्यावर अरे देवा, चुकीच्या मार्गाला आलो असा पश्चाताप करत बसतात. मग पुन्हा माघारी वळतात, पुन्हा नवीन वाट धरतात. म्हणून आयुष्यात वळण महत्त्वाचं आहे. म्हणूनच आपण कुठे निघालोय, कुठे जायचं आहे हे आधी ठरवून घ्या आणि मग पाऊले टाका, मग चालायला लागा. वाट सरूसारखे चालत असताना वेळोवेळी पश्चातापाची वेळ येते, कारण वळणे चुकत असतात. म्हणून तुमचे ध्येय निश्चित करून घ्या. इथे खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे परिस्थितीनुसार केले जाते, कारण त्यावेळी ती परिस्थितीच तशी असते. कधी कधी माणसालाही वेळ काळीमा फासून जाते आणि मग आयुष्यभर माणूस स्वतःला खात राहतो, आतल्या आत कुठेतरी मरत राहतो. जगत असतो तो, ओठावर हसू दिसत असते, पण कुठेतरी तो दोषी म्हणून राहत असतो, स्वतःला दोष देत वागत असतो. म्हणून जिथे गुंतागुंतीचं नातं आहे त्या नात्यापासून दूर राहा, त्या वाटेपासून दूर राहा, त्या मित्रांपासून दूर राहा. तुम्हाला माहिती इथे धोका आहे, तर तिथे जाण्याचं धाडसच करू नका. आपला मार्ग, आपले ध्येय निश्चित केलंय ना आपण, मग या भानगडींमध्ये पडूच नका. आयुष्यात माणसे अनेक भेटतात, काही चांगली असतात, काही वाईट असतात. तर सगळ्यांकडनं काही ना काही शिकत जा, कारण त्यांनाही तीच भीती असते. समोरचा माणूस कितीही वाईट असला तरी आपली नियत साफ असली, आपली नीती साफ असली, तर जगात तुम्ही कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, तुमचं कुणीच काहीच बिघडू शकत नाही. हे मात्र एक खरं आहे. इथे आपले परके नात्यांचे गुंतावळे आहेत आणि नाते तोवरच आपुलकीचे आहे जोवर देवाणघेवाण चालू असते. तू मला हे दिलंस तर तू चांगला, तू मला अमुक दिलंस तर तू माझा. इथे विचारांच्या देवाणघेवाण सोडली तर दुसऱ्या देवाणघेवाण अगदी काटेकोरपणे पाळल्या जातात. पण इथे विचारांची देवाणघेवाण करण्याला कोणाला रस नाहीये. तेवढी बौद्धिक क्षमताही लागते, हेही तेवढेच खरे आहे. चरड्याची धाव कुंपणापर्यंत असेल तर तो तेवढाच विचार करणार, त्यात व्यक्तीचा दोष नाही. भाऊ बहिणीचे नाते निष्पाप असते, कारण लहान असताना त्यांच्या डोक्यात सातबारा नसतो. असतो तो निखळ स्नेह, प्रेम, दया, माया. मग अक्कलदाडा येतात, मग अक्कल जास्त येते आणि जास्तीची अक्कल सातबारा शोधते, वाटण्या करायला लावते, हिस्सा मागते. गरिबीचे दिवस असताना तुझं ते माझं, माझं ते तुझं, तूच माझी राणी, तूच माझं विश्व, तूच माझं सर्वस्व हे मानणारा सुखासुखी सर्व झाल्यावर आपल्या अर्धांगिनीला राहायचे तर राहा, नाही तर निघून जा किंवा तिच्या भावनांची अवहेलना करताना नजरेत भरतो, तेव्हा वाटते नक्की कुठल्या सुखाच्या शोधात आपण असतो, की कुठल्या समाधानाच्या मागे माणूस भटकंती करत असतो, भटकत असतो. 7 जन्माचा सोडा पण एकाच जन्मात आपल्याला माणसाचे सगळे रंग दिसतात. ज्याच्यासोबत आपण सुखदुःख वाटून घेतो, ज्याच्यासोबत अनेक वादळांना मात देत आपण पुढे येत असतो, ज्याच्या खांद्याचा आधार घेत किंवा ज्याला आधार देत आपण सुख शोधू पाहतोय किंवा एकमेकांचा आधार घेत संसारात आपण आपला आनंद शोधू पाहतोय, ते नातं जे काहीच नसताना एकमेकांसाठी जीवाला जीव द्यायला तयार असतं, त्याच नात्यात सुखासुखी सगळं झाल्यावर एकमेकांना नकोसं होतं, तो सहवास एकमेकांना नकोसा होतो. का? का ते नातं एवढं कमकुवत असतं की नव्या काहीतरी शोधात आपण आपल्या आयुष्यातलं बरंचसं काहीतरी अनमोल गमावत असतो तेव्हा. पण हे माणसाला कळत नाही
आयुष्य आपल्याला खेळवत असतं आणि आपण खेळत असतो. आणखीन पाहिजे, नवं काहीतरी पाहिजे. आणि यात आपला डोंबाऱ्याचा खेळ कधी होतो कळत नाही. मागे मी म्हटलं संसार दुःखाचे मूळ, असं लिहून ठेवलंय संत परंपरेने. खरंच आहे ते. संसार दुःखाचे मूळच आहे. रणांगण आहे ते. प्रत्येक गोष्टीसाठी झगडायचं आहे. परिस्थितीला 2 हात करून पुढे जायचं आहे. येणाऱ्या प्रसंगांना सामोरे जाऊन विजय मिळवायचा आहे. पण नीती स्पष्ट असेल, साफ असेल, विचारक्षमता उत्तुंग असेल आणि साथ देणारे हात बळकट असतील, आपली सोबत उत्तम असेल, तर हे सगळं उत्तमच आहे. तर तुमच्या आयुष्यात उत्तमच घडणार आहे. सगळ्या नौका पार करून तुम्ही पहिलं तरी जाणार आहे. कधी कधी उलट होतं. भेटणारे वाटसरू सुद्धा नात्यांच्या बंधनात एवढे घट्ट बांधून राहतात की एक नातं तयार होतं. आणि कधी कधी आपल्याच माणसांना दगा देत आपलीच माणसे पुढे निघून जातात. नाहीतर मागे राहून वळण शोधत राहतात. इथे प्रेम आहे, स्नेह आहे, धोके आहेत, आधार आहे, निराधार करणारे हात आहेत, चांगले वाईट सगळं आहे. पाठमोरे वार देखील आहेत, तर आधाराचे हात देखील आहेत. हसू आहे, रडू आहे, दुःख आहे, सुख आहे, सगळं अनुभवायचं आहे. यालाच तर म्हणतात आयुष्य. सगळ्याची चव घ्यायची आहे. ताटात जसे अनेक पदार्थ असतात आणि आपण आवडीने खातो, थोडं मीठ चवीप्रमाणे वापरतो, तसे हे सगळे विषय आयुष्यात आहेत. हे चवीनुसार चघळायचे आहेत. मोठ्या धैर्याने त्यांना सामोरे जायचे आहे. दुःखात सुख तर दुःखात दुःख मानायला पाहिजे, आधार द्यायला पाहिजे. माणूस म्हणून आलोय ना, मग माणसासारखी कर्म घडली पाहिजेत, तर तो माणूस. माणसाचं कलियुगात असं झालंय की प्रत्येकाला जवळ असलेल्या सुखापेक्षा आणखीन काहीतरी वेगळं सुख हवं असतं, नवं काहीतरी हवं असतं. चेंज पाहिजे असतो, चेंज. आणि या चेंजच्या नादात तो जवळ असलेलं समाधान गमावून बसत असतो. तुझं आहे तुझं पाशी परी जागा भुल्लाशी. समाधान हे मानण्यावर आहे, ते शोधून सापडणार नाही. शोधायचं काय असतं आयुष्यात? शोधायचं स्वतःला असतं. स्वतःचा शोध घ्यायचा असतो. बाकी सगळं मिळतं, सगळं जवळच आहे. गुगलवर सगळं मिळतं, फक्त स्वतःला शोधायला वेळ लागतो. माणसाचं कसं आहे, दुसऱ्याला दोष देण्यात पुढे आहे. पण दोष देताना एक बोट दुसऱ्याकडे असलं तरी 4 बोटं आपल्याकडे असतात, एवढं लक्षात ठेवायचं. आणि या नवं काहीतरी पाहिजे या शोधात माणसाची भटकंती सुरू झाली आहे. भ्रमिष्ट आयुष्य तो जगू लागला आहे. तीच भटकंती मृत्यूच्या दारात जाऊनच संपते. कारण भटकंती थांबतच नाही, शोध थांबतच नाही त्याचं. जसं हरणाला सुगंध जाणवतो, सुवास जाणवतो, जो त्याच्याजवळच असतो, पण तो अख्खा रान धुंडाळत असतो, कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे. तसंच माणसाचं आहे. आज माणसाची ही तशीच भटकंती चालू आहे. तो असमाधानी आहे, कारण काहीतरी नवीन पाहिजे या नादात तो समाधान गमावून बसला आहे. दुसऱ्यासोबत लढताना आपण नेहमी तत्पर असतो, पण स्वतःची लढाई, आतली लढाई वर्षानुवर्षे चालू आहे, तिथे आपण हरलेलो आहोत. कारण त्याला आता स्वतःची किंमतच राहिलेली नाही. त्याला स्वतःची किंमतच कळत नाही. तो स्वतःचं मोलच गमावून बसला आहे. सुखाच्या व्याख्येची कल्पनाच त्याची निरर्थक आहे. जे जवळ आहे त्याला मोल नाही, आणि जे नाशिवंत आहे ते तो मिळू पाहतोय. शाश्वत आहे ते तो गमावत आहे, त्यापासून तो कोसो दूर राहिला आहे. आणखी पाहिजेच्या नादात वाल्मिकीचा पुन्हा वाल्या कधी झालाय हेच त्याला कळलेलं नाही. म्हणूनच आपले हित कशात आहे आपण शोधले पाहिजे. तोही साधताना मी कशासाठी, कुणासाठी आणि काय करतो आहे, काय मिळवतो आहे, कुठवर मिळवायचं, कशासाठी मिळवायचं, कुणासाठी मिळवायचं,
आणि माझा जन्म कुठल्या उद्देशाने झाला आहे याचा विचार केला पाहिजे. इथे येऊन मी काय मिळवले आहे आणि मला काय मिळवायचे होते आणि मी जाताना काय घेऊन जाणार आहे? हे प्रश्न तर माणसाला पडलेच पाहिजेत. मी शाश्वत आहे की माझा अंत आहे कुठेतरी? हे प्रश्न रोज स्वतःला विचारा. मीही नाशिवंत आहे की मी शाश्वत आहे? मग माझा मिळवण्याचा आणखीन पाहिजेचा अट्टाहास कशासाठी? कदाचित जगणं सोपं होऊन जाईल. माणूस म्हणून आलोय, पण माणूस म्हणून जगणं कुणाला आवडतच नाही. आल्यापासून तो नुसता वाकड्यातच घुसतो आहे. मुंग्यांनाही कळतं सरळ रांगेत चालायचं, पण माणसाचं एवढंच असतं, वाकड्यात घुसायचं. माणूस म्हणून आलोय तर माणसाची कृती झाली पाहिजे. तर जगण्याला अर्थ आहे. नाहीतर संतांनी हेही लिहून ठेवलंय अभंगात, पशु पक्षी गुणवंत आणि माणूस